केंद्र सरकारकडून अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे एस्मा कायदा लागू, घरगुती आणि वाहनांसाठीच्या गॅस पुरवठ्याला प्राधान्य देणार, नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचेही आदेश. पंतप्रधानांची तडजोड केलेली भूमिका उघड होऊ शकते म्हणून आखाती देशांमध्ये संकटांवरती चर्चा टाळतायत. राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवरतीही टीका. युद्ध भारताच्या सीमेवर आलंय. सध्या सरकारची असलेली शांतता ही शंडांची शांतता म्हणावी लागेल. इराण युद्धावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा. आजच्या परिस्थितीवर सरकारची भूमिका नेमकी काय, असा देखील राऊतांचा सवाल. शांतता शंडांची नसते, ती सामर्थ्यवानांची असते. संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं हे प्रत्युत्तर. गॅस संकटावरून केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. मोदी ट्रम्प समोर झुकल्याचे परिणाम देशाला भोगावे लागतात का, केजरीवालांचा हा सवाल. तर रुग्णालय आणि शैक्षणिक संस्था वगळता व्यावसायिक गॅस पुरवठा बंद, केजरीवालांची माहिती. खासदार तेजस्वी सूर्या यांचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र. रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा एलपीजी गॅसचा पुरवठा सुरू करण्याची पत्रातून ही विनंती. इंधन संकटावर राज्य सरकार सभागृहात बोलण्याची शक्यता. सद्य परिस्थितीबाबत सभागृहात माहिती दिली जाण्याची देखील शक्यता. चुकीच्या परराष्ट्र धोरणांचा सामान्यांना फटका बसतोय. चूल पेटवायला लागतेय का, अशी वेळ आलेली आहे. केंद्र सरकारचं हे अपयश आहे. सतेज पाटलांची केंद्र सरकारवरतीही टीका. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा. वाळूज एमआयडीसी भागामध्ये भारत गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा. गॅसचा तुटवडा जाणवत असल्यानं गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. युद्धामुळे ठाण्यातील हॉटेल्समध्ये गॅस तुटवडा, तर दुसरीकडे गॅसचे दर देखील वाढवण्यात आल्यानं हॉटेल व्यावसायिक नाराज. अमरावतीमध्ये घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग. एजन्सीकडून हॉटेल व्यावसायिकांना अतिरिक्त सिलेंडर देणं बंद. पुढील 5 ते 6 दिवस सिलेंडर मिळणार नाही, अशी देखील माहिती. रत्नागिरीमध्ये हॉटेल व्यवसायावरती युद्धाचा परिणाम. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा निम्म्यावरती. रत्नागिरी शहरातील प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा. हॉटेल व्यावसायिकांना दिवसाला 600 ते 700 सिलेंडर्सची गरज. आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम. 3 दिवसांमध्ये एलपीजी गॅस दरवाढ, तर 61 रुपयांवरून 75 रुपये प्रति लिटरवरती दर. दरवाढीमुळे रिक्षा चालक अडचणीत आले. भाडेवाढीची देखील शक्यता. पुण्यात व्यावसायिक सिलेंडर मिळणं पूर्णतः बंद. घरगुती गॅसची गाडी ही 3 दिवसांनंतर सेंटरवर आली. घरगुती गॅस देखील उपलब्ध नाही, त्यामुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता. पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे भाव 2500 वरती पोहोचले. इराण आणि इस्रायल युद्धाचा हा परिणाम. व्यावसायिक एलपीजी मिळेना. 2 दिवस पुरवठा विस्कळीत झाल्यास मोठी अडचण निर्माण होणार. नाशिकची तरीदार मिसळ महागण्याची शक्यता. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढले, त्यामुळे मिसळचे दर देखील वाढण्याचा अंदाज. व्यावसायिक गॅस काल 2200 रुपये तर आज 2400 रुपये इतका झाला. नागपूरमधल्या हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा. 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर न मिळाल्यानं मोठी अडचण. सिलेंडरचा पुरवठा न झाल्यास व्यवसाय बंद करण्याची वेळ. कोल्हापूरमध्ये गॅस एजन्सीना कार्यालयासमोर रांगा लागल्या, तर गॅसची टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये घबराट. संभाजीनगरमधल्या औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईचा मोठा फटका. गॅस पुरवठा बंद झाल्यानं 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ. औद्योगिक क्षेत्राला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन इतक्या गॅसची गरज. तातडीने गॅस पुरवठा सुरू करून उद्योगांना मदत करावी, संघटनांची मागणी. घरगुती गॅस सिलेंडर रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल. सिलेंडर रिफिल बुकिंग आता 21 दिवसांऐवजी 25 दिवसांचं असेल. इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती साठेबाजी रोखण्यासाठी केंद्राचा निर्णय. नियमांमध्ये केलेला बदल चुकीचा. गृहिणींकडून नियम बदलण्याची विनंती. युद्धजन्य परिस्थितीमुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम. मुंबईमध्ये देखील भाजीपाला स्वस्त झालाय. निर्यातीत घट झाल्यानं ही परिस्थिती उद्भवली. अनेक कंटेनर अडकले, त्यामुळे 100 टन आवकीपैकी 20 टन भाजीपाला स्थानिक बाजारामध्ये राहिला, त्यामुळे आर्थिक फटका. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा साखर उद्योगावर परिणाम. युद्ध सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा जवळपास ठप्प. काही दिवसांपूर्वी 3700 रुपये प्रति क्विंटलने विकला जाणारा साखर आता 3200 रुपयांवर आली. ऐन रमजानमध्ये खजुराच्या किमती भडकल्या. आखाती देशाच्या युद्धांचा खजुराच्या व्यापारावर परिणाम झाला. मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आवक कमी. बाजार समितीमध्ये 40 ते 50 टन होणारी आवक 6 ते 10 टनांवरती पोहोचली. लोकसभेमध्ये विरोधकांचा गदारोळ. सभागृहामध्ये जोरदार घोषणाबाजी. एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ. विरोधकांचा तमाशा संपूर्ण देश पाहतोय. मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं वक्तव्य. गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित. उद्धव ठाकरेंचा 23 मार्चला दिल्ली दौरा. उद्धव ठाकरेंचा दिल्लीमध्ये 2 ते 3 दिवस मुक्काम असण्याची शक्यता. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता. नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचं दिल्लीमध्ये होणार प्रकाशन.
विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नांची संख्या वाढणार तर सर्वपक्षीय आमदारांची ही मागणी मान्य। विधानसभेत आता प्रतिदिन 5 लक्षवेधी स्वीकारल्या जाणार। सर्वपक्षीय आमदारांच्या निवेदनानंतर राहुल नार्वेकर यांचा हा निर्णय। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई यांची आज 116वी जयंती। मुख्यमंत्री फडणवीसांनी शंभूराज देसाई यांच्या मेघदूत निवासस्थानी जाऊन बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केलं। सोशल मीडियावरून बदनामी करण्याचं प्रमाण वाढलं। या संदर्भात आता समिती गठीत केली जाईल। कायद्यात बदल करण्यासाठी पडताळणी केली जाईल। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत हे निवेदन। पुणे पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। विशाल अग्रवाल उद्या तुरुंगाबाहेर येणार। अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली बिल्डर विशाल अग्रवालला अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राडा। पंचायत समिती सभापती निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 पंचायत सदस्य डायरेक्ट भाजपने पळवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। गुढीपाडव्यासाठी साखरेचे हार बनवण्याच्या कामाला वेग। महागाईमुळे साखरेच्या हाराच्या किमती गगनाला भिडल्या। साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ। साखर गाठी हाराच्या दरामध्ये सुमारे 40% वाढ। अजित पवार हे विमान अपघात प्रकरणी व्ही के सिंग यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता। प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न दिल्यानं पुन्हा चौकशी होण्याची शक्यता। व्ही के सिंगच्या मुलाची देखील चौकशी होणार। आज राजभवनामध्ये नवीन राज्यपालांचा शपथविधी पार पडणार। संध्याकाळी 4 वाजता जिष्णुदेव वर्मा नवे राज्यपाल म्हणून शपथ घेणार। विधान परिषद हक्कभंग समितीची आजची बैठक रद्द। कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना नोटीस देण्यात आली। त्यानंतर आज सुनावणी घेण्यात येणार होती। चिपळूण पंचायत समिती सभापती उपसभापती निवड बिनविरोध। दादांच्या राष्ट्रवादीचे सूर्यकांत खेतले सभापतीपदी तर शिंदे सेनेचे संदेश आयरे यांची उपसभापतीपदी निवड। सांगलीतल्या मिरज पंचायत समिती सभापती निवडीवरून अपहरण नाट्य। शिंदेच्या शिवसेनेच्या पांडुरंग इंगळेंकडून अपहरण झाल्याचा दावा। निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने विरोधकांनी हे कृत्य केल्याचा आरोप। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडे ब्रीफिंगला न गेल्यानं निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांचं निलंबन मागे। संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधानसभेत हे निवेदन। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या आतापर्यंतची मोठी कारवाई। 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये गैरकारभाराप्रकरणी आतापर्यंत 81 जण निलंबित। संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। नाशिकच्या महसूल विभागातून 23 वर्षांपूर्वी गहाळ झालेली फाईल सापडली। 2 दशकांनंतर नाशिकच्या प्रांत कार्यालयाच्या गोदामात फाईल सापडली, त्यामुळे खळबळ। फाईल गहाळ झाल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला। घर किंवा मालमत्ता खरेदी नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्काची निश्चित रक्कम न भरल्यास पुढील 1 लाख रुपये दंड आकारला जाणार। दंडाच्या रकमेत सरकारनं 20 पट वाढ केली आहे। या निर्णयाला लवकरच अंतिम स्वरूप दिलं जाईल। नागपूर या ठिकाणच्या नरसाळा भागामध्ये खासगी बसमुळे महावितरणचे अनेक विजेचे खांब तुटले। खासगी बसच्या वरच्या भागामध्ये सर्व्हिस केबल अडकली, त्यामुळे विजेचे पोल पडले। विजेचे पोल पडले त्यामुळे नरसाळा परिसरातील अनेक घरांमधील वीज पुरवठा खंडितही झाला। चाळीसगावमध्ये 50 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्यासाठी मोठा कट रचल्याचा प्रकार। अपघाती मृत्यूचा बनाव करून 50 लाखांच्या विम्याचा दावा, मात्र मृत व्यक्तीचा आजारानं मृत्यू झाल्याचं तपासात आलं समोर। धुळे सोलापूर महामार्गावरील पाळळ सिंगी या टोलनाक्यावरती वाहतूक कोंडी झाली। टोलनाक्यावरती काही लेन बंद झाल्या, त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला। सिंधुदुर्गात गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी 2 जण ताब्यात, तर कुडाळ पोलिसांची कारवाई। दारूसह 17,20,000चा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नाथषष्ठीनिमित्त 5 लाख वारकऱ्यांचं सामूहिक पसायदान गायन। सामूहिक पसायदान गायनाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। राज्य सरकारकडून कराड तालुक्यातील 39 भजनी मंडळांच्या खात्यावरती 25,000 रुपये अनुदान। भजनी मंडळांनी आमदार अतुल भोसले यांचा सन्मान करून राज्य सरकारचे आभारही मानले। महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी या मागणीसाठी राज्यातील सर्व पैलवान हे एकत्र येणार। उद्या कराडमधील खाशाबा जाधव यांच्या स्मारकास पैलवान अभिवादन करणार। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची ही माहिती। गोंदिया जिल्हा परिषदेतील यूडीआयडी सादर न करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांचे लाभ बंद। 2 कर्मचाऱ्यांनी सादर केले यूडीआयडी प्रमाणपत्र। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोर लवकरच होणार सुनावणी। यवतमाळ जिल्ह्यातील तापमानाचा पारा 39 अंशांवर पोहोचला। मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवू लागला। येत्या काही दिवसांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे देखील जाण्याचा अंदाज। वसई विरार महापालिका हद्दीत मार्च महिन्यातच तीव्र पाणी टंचाईच्या झळा। मागील 10 दिवसांपासून विरार पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक त्रस्त। सूर्या प्रकल्पाची जलवाहिनी फुटल्यानं पाणी टंचाई होत असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा। नंदुरबार आगाराची बस हेडलाईट विनाच रात्रीच्या अंधारामध्ये धावल्याचा धक्कादायक प्रकार। हेडलाईट नसताना बस चालवली, प्रवाशांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष।
पिंपरी चिंचवड या ठिकाणी राहणाऱ्या बापूसाहेब गायकवाड यांचा यूपीएससी परीक्षेमध्ये देशात 561वा क्रमांक। बापूसाहेब गायकवाड यांना आयपीएस रँक मिळाली, तर आई वडिलांची मेहनत आणि स्वतः घेतलेले कष्ट फळाला आले। बापूसाहेब गायकवाड यांची प्रतिक्रिया समोर। जळगावच्या मुक्ताईनगरच्या मोहिनी जगताप यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली। झडपीच्या शाळेमध्ये शिकलेल्या मोहिनी जगताप यांच्या आकाशाला गवसणी। यूपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव। शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची व्यंगचित्राच्या माध्यमातून जनजागृती। व्यंगचित्रकार संदीप डाकवे यांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून सन्मान। नंदुरबारच्या गंगापूर जमीन संपादन प्रकरणाच्या एसआयटीकडून आता चौकशी होणार। आदिवासींची जमीन बेकायदेशीरपणे बिगर आदिवासींच्या नावावर केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेमध्ये केलेला हा आरोप। एक्सप्लोजिव्ह आणि केमिकल कंपन्यांनी त्रुटींची पूर्तता न केल्यास परवाना निलंबित होणार। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांचा हा इशारा। आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठक। बदलापूर नगरपालिकेचा 1098 कोटींचा अर्थसंकल्प। नगराध्यक्ष कन्या सन्मान योजनेतून मुलीच्या जन्माचं स्वागत करणार। नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी 11,76,00,000चा शिल्की हा अर्थसंकल्प सादर केला। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वाकडे। प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार। मिसिंग लिंकचे 97% काम पूर्ण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेमध्ये ही माहिती समोर।